नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज बनवत आहे वालाची भाजी. आज गुरुवार आहे, संकष्टी आहे, त्याच्यासाठी मी बनवते वालाची भाजी. त्याच्यात घालणार आहे शेंगा, बटाटा, टमॅटो, खोबरं आणि जिरं मी वाटून लावणार आहे. फोडणीसाठी घेतले जिरं आणि कढीपत्ता. त्याच्यामध्ये घालायचं आपल्याला मालवणी मसाला, लाल तिखट, हळद, गरम मसाला, धणाजिरा पावडर आणि वरून घालायची आपल्याला ही कोथिंबीर. आणि ह्या भाजीमध्ये आज मी कांदा घालणार नाही आहे, कारण आज संकष्टी आहे. आता गॅसवर आपण कढई ठेवूया. कढईमध्ये तेल घालूया फोडणीसाठी. आणि तेल तापलं की आपल्याला ह्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे. जिरं चांगलं फुटून द्यायचं आहे. जिरं फुटलं की आपल्याला ह्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आणि आपल्याला हे ढवळून घ्यायचं कढीपत्ता आणि जिरं. आता हे व्यवस्थित परतून झाल्यावर आपल्याला ह्याच्यामध्ये वाल घालायचे. जे मी स्वच्छ धुवून ठेवलेत वाल 2 पाण्यामध्ये. आता हे आपण वाल घालून घेऊया. त्याच्यावर आपल्याला एक बटाटा घालायचा आहे. एक बटाटा सोलून धुवून चिरून घेतला आणि आता शेंगा घालूया. हे पण आपल्याला चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. ते व्यवस्थित परतून झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये एक एक करून मसाले घालायचे. जे आपण घालून ठेवलेत ना मसाले, ते घालायचे. आता आपल्याला पहिला घालायचा आहे मालवणी मसाला, लाल तिखट, हळद आणि गरम मसाला, धणाजिरा पावडर. आणि हे मसाले आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचे. भाजीला चांगलं परतवून घ्यायचं तेलावर आपल्याला. आणि व्यवस्थित परतून झाली की आपल्याला या भाजीमध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे. भाजी शिजण्यासाठी भाजी बुडेल एवढं आपल्याला पाणी घालायचं आहे. आता आपण पाणी घालूया ह्याच्यावर. आणि आता आपण याला ढवळून झाकण मारून ठेवून देऊया. आता आपण उघडून बघूया. अजून उकळणे आली आहे. आता आपण परत जरा ढवळून झाकण मारूया. त्यात चांगलं कड आलं आहे भाजीला. आता आपल्याला ह्याच्यावर टाकायचं आहे. 1 टॅमॅटो कापून घेतला आहे, तो टाकूया. तो पण आता आपण व्यवस्थित ढवळून घेऊया. आणि आता परत आपल्याला झाकण मारून ठेवून द्यायचं आहे. मीठ पण टाकून देऊया आता. आणि आता एक वाफ काढण्यासाठी आपल्याला हे झाकण मारून ठेवून द्यायचं आहे परत. तर चांगली वाफ आली. तर बटाटा शिजला का बघूया आपण जरा सुरीने. बटाटा आणि वाल शिजला असणार तर आपल्याला ते वाटण टाकायचं आहे, खोबरं आणि जिऱ्याचं. बटाटा पण शिजला आहे, वाल पण चांगले शिजले आहेत. आता आपण हे वाटण घालूया. आणि वाटणाचं पाणी पण घालूया. थोडी आपल्याला रस्सेवाली भाजी करायची आहे ना, सुकी भाजी नाही करायची. आता आपण परत ह्याच्यावर एक झाकण मारून ठेवूया. वाटण शिजायला हवं ना, त्याच्यासाठी आपल्याला झाकण मारायचं आहे. मस्त चांगला कड आला आता भाजीला. तर आपण भाजी ढवळून घेऊया. तयार आहे आपली ही वालाची भाजी.
आता आपण याच्यावर वरती कोथिंबीर घालून घेऊया. कशी वाटली ही वालाच्या भाजीची रेसिपी? तुम्ही पण करून बघा. माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.